तर मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करतील, रात्रीची खिचडी आमच्यासाठी गोड असेल, नागपूरमधील आंदोलकांनी व्यक्त या भावना केलेल्या आहेत। तर नागपूरमधील आंदोलकांनी या भावना व्यक्त केल्यात। या संपूर्ण संदर्भात बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी। पाहूयात। नागपुरात आंदोलन जो आहे तो आंदोलनचा चौथा दिवस आहे। ज्या ठिकाणी मी उभा आहे त्या ठिकाणी आपण बघू शकता की स्वयंपाकाची व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी केली गेली आहे। संपूर्ण जे कार्यकर्ते आहेत ते वेगवेगळ्या जिल्ह्यातून जे आहेत ते आपल्या मागण्याला घेऊन नागपुरात आलेले आहेत आणि सभागृहाच्या बाहेर जर बघितलं असेल एक आसरा घेत जे आहे एकंदरीत जे आहे ते कार्यकर्ते आहेत जे इथे स्वयंपाक बनवत आहेत, खिचडी बनवायला एकंदरीत सुरुवात केलेली आहे आणि चौथा दिवस आहे। आपण जर बघितलं असेल तर जे बैठक आहे बच्चू कडू यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी होणार आहे, तिथून एका अर्थाने तोडगा निघावा अशी अपेक्षा जी आहे ते या संपूर्ण कार्यकर्त्यांची आहे, शेतकऱ्यांची आहे। आणि आपल्यासोबत बघू शकता की इथे ज्या मोठ्या प्रमाणात जे कार्यकर्ते इतर जिल्ह्यातले कार्यकर्ते त्यांची आपण संवाद साधूया। हा दिवा भाऊचा खऱ्या अर्थाने नागपूर आहे आणि अशा वेळी आपण इथं आलेले आहात। काय वाटतं तुम्हाला, काय भावना आहे तुमची? आमची भावना अशी आहे की जर मुख्यमंत्र्याला 21 लाखाचं जर बेड लागत असेल तर आम्ही 4 दिवसापासून नाही तर गेली 8 महिन्यापासून बच्चू भाऊ रस्त्यावरचं आंदोलन असन, मोर्चा असन, अन्नत्याग आंदोलन असन, रक्तदान शिबिर असन, आमदाराच्या घरावर टेंबे घेऊन जाणं असन, एवढं सगळं करूनही शेतकऱ्याच्या संवेदना सरकारपर्यंत पोहोचलेल्या नाहीत अशी आमची भावना आहे शेतकऱ्यातून। नाही आता नाही करू शकत ती खिचडी, कारण की आज भाऊला बोलिलंय तर आज भाऊ कोणता ना कोणता चांगला निर्णय घेऊनच येणार आहे। ही खिचडी गोड असणार, म्हणजे देवेंद्र फडणवीस जे खिचडी देतील ते गोड असणार असं वाटतं? गोड असणार आहे नक्कीच। देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक पाऊल घ्यावं आणि शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा करावा हीच ह्या शेतकऱ्यांची मागणी आहे। तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।